न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर आरोप किती खोटे आणि किती खरे हे जनतेसमोर येईल। सोबतच तसं न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देशमुख यांनी दिला आहे। अनिल देशमुखांना न्यायमूर्ती चांदीवाल यांनी क्लीन चिट दिली म्हणून हा अहवाल जनतेसमोर आला नाही पाहिजे का, अशा प्रकारची शंका माझ्या मनात आहे। म्हणून राज्य शासनाला परत विनंती करतो की त्यांनी हा अहवाल, न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा। 1400 पानाचा अहवाल आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होईल की कशा पद्धतीनं अनिल देशमुखांवर खोटे आरोप लावले होते। पण ही वस्तुस्थिती या शासनाला पुढे येऊ द्यायची नाही, म्हणून शासनाचा प्रयत्न चालू दिसतो। मी अजून काही दिवस वाट पाहिल आणि तरी जर राज्य शासनाने अहवाल जर जनतेसमोर आणला नाही तर मी शेवटी कोर्टामध्ये जाण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहणार नाही। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्यावरही अनिल देशमुख यांनी भाष्य केलं। आत्राम यांनी माझी काळजी करणे सोडून आपल्या मुलीपासून बचाव केला पाहिजे असं देशमुख म्हणाले। सलील देशमुख निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं। सलील यांनी ग्रामीण भागात चांगली कामं केली आहेत, मात्र मी निवडणूक लढवणार की ते याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं।